श्री स्वामी समर्थ. मोठा काळपालट विनाशाच्या उंबरठ्यावर की सुवर्णयुगाच्या सुरुवातीला. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात आता असा काही भीषण आणि अनाकलनीय बदल घडणार आहे ज्याचा विचार करूनच अंगावर काटा येईल. प्रख्यात ज्योतिषाचार्य गुरुजींनी एक अतिशय खळबळजनक भविष्यवाणी केली आहे. गुरुजींच्या मते तुमच्या नशिबाच्या आकाशात सध्या जे ढग जमा झाले आहेत ते साधेसुधे नसून एका महाविनाशकारी संघर्षाचे संकेत आहेत. पण घाबरू नका, कारण हा विनाश तुमच्या आयुष्यातील दुःख आणि दारिद्र्याचा होणार आहे. एक असे सुवर्णयुग तुमच्या दारावर दस्तक देत आहे, ज्याच्या आगमनापूर्वी निसर्ग तुम्हाला काही भीतीदायक आणि विचित्र संकेत देत आहे. हे संकेत समजले तर तुम्ही राजा व्हाल, नाहीतर काळ तुम्हाला चिरडून टाकेल. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी अत्यंत गंभीरपणे बजावले आहे की तुमच्या आसपासच्या वातावरणात सध्या एक नकारात्मक ऊर्जा संचारत आहे. तुमच्यावर जळणारे लोक आता केवळ शांत बसलेले नाहीत, तर ते पिसाळलेल्या श्वापदासारखे तुमच्या संधीची वाट पाहत आहेत. तुमच्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी तुम्हाला अचानक कोणाच्या तरी अस्तित्वाचा भास होतोय का? रात्रीची झोप उडाली आहे का? गुरुजी म्हणतात की ही तुमच्या शत्रूंनी केलेल्या तंत्रमंत्राची बाधा असू शकते, किंवा तुमच्या नशिबातील शनीच्या मोठ्या परिवर्तनाची ती पूर्वतयारी असू शकते. तुमच्या प्रगतीचा मार्ग इतका भयावह आणि रहस्यमय वळणावर आहे की एका चुकीच्या पावलामुळे तुम्ही सर्व काही गमावून बसू शकता. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी ही भविष्यवाणी करताना एक गुपित उघड केले आहे. सुवर्णयुगाच्या पहाटेपूर्वीचा हा सर्वात गडद अंधार आहे. या अंधारातच तुमचे खरे शत्रू आणि तुमचे खरे भाग्य लपलेले आहे. निसर्ग तुम्हाला जे 3 संकेत देत आहे ते इतके अजब आहेत की त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे. तुमच्या जीवनातील हा थरार, ही भीती आणि ही उत्सुकता आता एका टोकाला पोहोचली आहे. तुमच्यासोबत नेमके काय घडणार आहे? शत्रूंचा तो पिसाळलेला अवतार तुम्हाला संपवू शकेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आणि स्वतःला वाचवण्यासाठी गुरुजींनी सांगितलेली ही भविष्यवाणी शेवटपर्यंत बघा. नियतीचे ते 3 गुपित संकेत दुर्लक्ष करू नका. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार तुमच्या आयुष्यात सुवर्णयुग अवतरण्यापूर्वी निसर्ग अत्यंत गूढ आणि भीतीदायक संकेत देऊ लागला आहे. पहिला संकेत म्हणजे तुमची ब्रह्ममुहूर्तावर उडणारी झोप. जर तुम्हाला गेल्या काही दिवसांपासून पहाटे 3 ते पहाटेचे 4:30 दरम्यान अचानक जाग येत असेल आणि शरीर जड झाल्यासारखे वाटत असेल, तर समजा तुमच्या कुंडलीतील शनिदेव सक्रिय झाला आहे. हा काळ दैवी शक्तींच्या संचाराचा असतो. गुरुजी म्हणतात की ही वेळ साधी नाही. ब्रह्मांड तुमच्या कानात तुमच्या भविष्यातील यशाची गुपिते सांगण्याचा प्रयत्न करत आहे, पण तुम्ही त्याकडे निव्वळ भीती म्हणून दुर्लक्ष करत आहात. कुंभ राशीच्या जातकांनो, दुसरा संकेत तुमच्या डोळ्यांसमोर घडणाऱ्या विचित्र घटनांशी संबंधित आहे. तुम्हाला अचानक घड्याळात सकाळचे 11:11, रात्रीचे 10:22 किंवा सकाळचे 8:08 असे समान अंक वारंवार दिसू लागले आहेत का? किंवा रस्त्यावरून चालताना अचानक काळ्या रंगाचा प्राणी तुमच्या समोरून जाणे, किंवा घराच्या छतावर कावळ्यांचा विचित्र कलकलाट होणे हे योगायोग नाहीत. गुरुजींच्या मते हे अंक आणि या घटना तुमच्या शत्रूंच्या विनाशाची आणि तुमच्या प्रगतीची उलटी गिनती सुरू झाल्याचे प्रतीक आहेत. या संकेतांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे स्वतःचे नशीब स्वतःच अंधारात ढकलण्यासारखे आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा संकेत म्हणजे तुमच्या अंतर्मनाचा आवाज आणि अंगावर येणारे शहारे. जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्हाला कोणीतरी पाहत असल्याचा भास होतोय का? किंवा अचानक तुमच्या घरात सुगंधाचा दरवळ पसरतोय का? गुरुजी सांगतात की हे संकेत तुमच्या संरक्षणासाठी उभ्या असलेल्या दैवी शक्तींचे आहेत. तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता जळून खाक होणार आहे, म्हणून ही भीती आणि उत्सुकता वाढली आहे. हे संकेत समजून घ्या, कारण तुमच्या सुवर्ण काळाचा पाया याच गूढ घटनांवर रचला जात आहे. जळफळाट करणाऱ्यांचा पिसाळलेला अवतार, सावध राहा, घात होऊ शकतो. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी अत्यंत गंभीर इशारा दिला आहे की जसा तुमचा प्रभाव वाढू लागला आहे तसे तुमचे गुप्त शत्रू आता बिथरले आहेत. ज्यांना वाटत होते की तुम्ही कधीच प्रगती करू शकणार नाही, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तुमच्यावर जळणारे लोक आता केवळ कुजबूज करत नाहीत, तर ते पिसाळलेल्या श्वापदासारखे तुमच्यावर शेवटचा वार करण्यासाठी टपून बसले आहेत. गुरुजींच्या मते तुमच्या जवळच्याच वर्तुळातील काही लोक तुमच्या यशाचा घास हिरावून घेण्यासाठी गुप्तपणे कारस्थाने रचत आहेत. त्यांच्या डोळ्यांतील द्वेष आणि वागण्यातील अचानक आलेला गोडवा हा एका मोठ्या संकटाची नांदी असू शकतो.
कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की शत्रूंचा हा पिसाळलेला अवतार त्यांच्या हतबलतेचे लक्षण आहे. तुमच्या प्रगतीचा सुगंध त्यांना इतका अस्वस्थ करत आहे की ते तुमच्या विरोधात खोट्या अफवा पसरवणे किंवा तुमच्या कामात तांत्रिक अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत. तुम्हाला जाणवत असेल की काही कारणाशिवाय तुमचे लोक तुमच्याशी वाद घालत आहेत किंवा तुमच्या हक्काचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही परिस्थिती तुम्हाला मानसिकदृष्ट्या खच्ची करण्यासाठी जाणीवपूर्वक निर्माण केली जात आहे. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार ही वेळ शांत राहण्याची आहे, कारण शत्रू स्वतःच्याच विणलेल्या जाळ्यात अडकण्याची वेळ आता जवळ आली आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी एक धक्कादायक गुपित उघड केले आहे. तुमच्या शत्रूंचा हा जळफळाटच सांगतोय की तुमची गोल्डन वेळ सुरू झाली आहे. ते पिसाळले आहेत कारण त्यांना कळून चुकले आहे की आता तुमची ताकद त्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. ते तुम्हाला रोखण्यासाठी खालच्या थराला जाऊ शकतात. कदाचित काही तांत्रिक बाधा किंवा घरातील कलह वाढवण्याचे प्रयत्नही होतील. पण घाबरू नका, कारण गुरुजी म्हणतात की ज्याच्या पाठीशी शनिदेव आणि स्वामींची कृपा आहे त्याचे केसही वाकडे करण्याची ताकद या जळणाऱ्या लोकांमध्ये नाही. त्यांचा हा जळफळाट त्यांच्याच विनाशाचे कारण ठरेल. शनीची 7.5 आणि न्याय देवतेचे रौद्र रूप हिशोब चुकता होणार. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी एक अत्यंत थरारक भविष्यवाणी केली आहे, जी ऐकून तुमच्या शत्रूंच्या काळजाचा ठोका चुकेल. आतापर्यंत तुम्ही शनीच्या 7.5चा केवळ जाच सहन केला आहे, पण आता शनिदेव न्याय देवतेच्या रूपात प्रकट होत आहेत. गुरुजींच्या मते तुमच्या कुंडलीत शनीचे असे काही भ्रमण सुरू झाले आहे की ज्याने तुम्हाला रडवले, ज्याने तुमचा अपमान केला आणि ज्याने तुमच्या कष्टाचे श्रेय चोरले, त्या प्रत्येकाचा हिशोब आता व्याजसहित चुकता केला जाणार आहे. हा काळ तुमच्यासाठी सांत्वनाचा असला तरी तुमच्या शत्रूंसाठी मात्र काळरात्र ठरणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की शनिदेव जेव्हा न्याय करतो तेव्हा तो अत्यंत निष्ठुर आणि अचूक असतो. गेल्या काही वर्षांत तुम्ही जे अश्रू ढाळले आहेत त्या प्रत्येक थेंबाचा हिशोब आता निसर्ग घेणार आहे. तुमच्या विरोधात षडयंत्र रचणारे आता स्वतःच अशा संकटात सापडतील की त्यांना बाहेर पडायला रस्ता मिळणार नाही. गुरुजींच्या मते ही दैवी न्याय देण्याची पद्धत आहे. तुम्हाला आता काहीही करण्याची गरज नाही, फक्त शांत राहून नियतीचा हा खेळ पहा. तुमच्या शत्रूंनी तुमच्यासाठी जे खड्डे खणले होते त्यात ते स्वतःच कसे पडतात याचा अनुभव तुम्हाला लवकरच येईल. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी एक गूढ इशारा दिला आहे. जेव्हा शनी न्याय करतो तेव्हा तो घराचा आणि मनाचा ताबा घेतो. तुमच्या आयुष्यात आता असा बदल घडेल की तुमचे विरोधक तुमच्यासमोर नतमस्तक होतील. तुमची 7.5 आता तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर तुम्हाला सुवर्णयुगासाठी शुद्ध करण्यासाठी होती, हे आता सिद्ध होईल. शनीची वक्रदृष्टी आता तुमच्या शत्रूंवर वळली आहे, ज्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन ढळू शकते किंवा त्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागेल. गुरुजी म्हणतात हा केवळ योगायोग नाही तर तुमच्या कर्माचे फळ आणि शनिदेवाचा तुमच्यावरील आशीर्वाद आहे. आर्थिक विवंचनेतून कायमची सुटका, लक्ष्मीचा अनपेक्षित प्रवेश. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी तुमच्या आर्थिक भविष्याबद्दल जी भविष्यवाणी केली आहे ती वाचून तुमच्या मनात धाकधूक निर्माण होईल, कारण हा बदल अत्यंत वेगवान आणि गूढ असणार आहे. आतापर्यंत तुम्ही पैशांच्या बाबतीत प्रचंड हाल सोसले आहेत. अगदी रक्ताचे पाणी करूनही तुमच्या हाती निराशाच आली. पण गुरुजींच्या मते तुमच्या नशिबाच्या तिजोरीची किल्ली आता फिरली आहे. ज्याप्रमाणे अमावस्येनंतर पौर्णिमेचा प्रकाश येतो तसाच तुमच्या आयुष्यातील दारिद्र्याचा अंधार आता कायमचा संपणार आहे. पण सावध रहा, हा पैसा जितक्या वेगाने येईल तितक्याच सावधपणे तो तुम्हाला सांभाळावा लागणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की येत्या काही दिवसांत तुम्हाला अशा ठिकाणाहून धनलाभ होईल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. अडकलेले जुने पैसे, वडिलोपार्जित संपत्तीचे वाद किंवा एखादी विसरलेली गुंतवणूक अचानक तुमच्या समोर येईल. तुम्हाला असे वाटू लागेल की कोणीतरी अदृश्य शक्ती तुमच्या मार्गातील अडथळे दूर करत आहे. गुरुजींच्या मते हे धन तुमच्या कष्टाचे फळ तर आहेच, पण त्यासोबतच तुमच्या पूर्वजांचे आशीर्वादही आहेत. तुमची आर्थिक स्थिती इतकी सुधारेल की कालपर्यंत तुम्हाला तुच्छ लेखणारे लोक आज तुमच्याकडे कर्ज मागण्यासाठी रांगा लावतील. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी एक गुप्त इशारा दिला आहे की जसा तुमच्याकडे पैशांचा ओघ वाढेल तशीच तुमच्या शत्रूंची नजर तुमच्या तिजोरीवर पडणार आहे. लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी घराचे वातावरण पवित्र ठेवणे गरजेचे आहे. आर्थिक विवंचना संपत असतानाच काही लोक तुम्हाला चुकीच्या योजनांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतील. पण गुरुजींची ही भविष्यवाणी लक्षात ठेवा.
तुमचे सुवर्णयुग पैशांच्या अभावामुळे थांबणार नाही, तर तुमच्या अतिविश्वासामुळे धोक्यात येऊ शकते. हा काळ तुमच्यासाठी कुबेराचा खजिना उघडणारा ठरणार आहे. फक्त आलेल्या लक्ष्मीचा अपमान करू नका आणि गरिबांना मदत करायला विसरू नका. पुढील भागात आपण पाहणार आहोत की तुमचे करिअर आणि समाजात तुमचा मान सन्मान कोणत्या शिखरावर पोहोचणार आहे. ज्याची तुम्ही अनेक वर्षांपासून वाट पाहत होतात ते आता घडणार आहे. करिअर आणि मान सन्मानाचे शिखर. शत्रूंच्या डोळ्यांत धूळ फेकून विजय. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी तुमच्या करिअरबद्दल केलेली भविष्यवाणी ऐकून तुमच्या अंगावर रोमांच उभे राहतील. आतापर्यंत तुम्ही कामाच्या ठिकाणी किंवा समाजात ज्या अपमानाचे विष पचवले आहे त्याचे रूपांतर आता अमृततुल्य यशात होणार आहे. गुरुजींच्या मते तुमच्या कुंडलीत आता राजयोग सक्रिय झाला आहे. हा असा काळ आहे जिथे तुमचे विरोधक तुम्हाला खाली खेचण्यासाठी जेवढा प्रयत्न करतील तेवढेच तुम्ही उंचीवर जाल. ज्यांनी तुमच्या क्षमतेवर शंका घेतली होती तेच आता तुमची प्रगती पाहून आश्चर्याने थक्क होणार आहेत. हा विजय केवळ आर्थिक नसेल तर तो तुमच्या अस्तित्वाचा आणि सन्मानाचा असेल. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की नोकरी असो वा व्यवसाय, तुम्हाला आता अशी काही संधी मिळणार आहे जी तुमच्या आयुष्याला पूर्णपणे कलाटणी देईल. एखादे मोठे पद, महत्त्वाची जबाबदारी किंवा रखडलेली पदोन्नती अचानक तुमच्या पदरात पडेल. तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि संयमाचा असा काही चमत्कार घडेल की तुमचे वरिष्ठ आणि सहकारी तुमचे कौतुक करण्याशिवाय काहीच करू शकणार नाहीत. तुमच्या शत्रूंनी तुमच्या मार्गात जे अडथळे निर्माण केले होते तेच अडथळे आता तुमच्या यशाच्या पायऱ्या बनणार आहेत. गुरुजींच्या मते ही वेळ तुमच्या वर्चस्वाची आणि वर्चस्व गाजवण्याची आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी एक अत्यंत गुप्त आणि महत्त्वाचा इशारा दिला आहे. जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर असाल तेव्हा तुमच्यावर जळणारे लोक तुमच्याशी पुन्हा मैत्री करण्याचा प्रयत्न करतील. पण सावध रहा, हे पिसाळलेले शत्रू आता नवीन वेशात तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करत आहेत. तुमचा मान सन्मान इतका वाढेल की समाजात तुमची एक वेगळी ओळख निर्माण होईल. पण या काळात गर्विष्ठ होऊ नका. गुरुजी म्हणतात की हा मान सन्मान तुम्हाला शनिदेवाने दिलेली भेट आहे. या विजयाचा आनंद साजरा करताना आपल्या मुळांना विसरू नका, कारण हे सुवर्णयुग तुम्हाला शिखरावरून कधीही खाली येऊ देणार नाही. सुवर्णयुगासाठीचा महाउपाय आणि शत्रूंचा नायनाट. कुंभ राशीच्या जातकांनो, आता आपण अशा वळणावर आलो आहोत जिथे गुरुजींनी या सुवर्णयुगाला कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यासाठी एक अत्यंत गुप्त आणि प्रभावी महाउपाय सांगितला आहे. गुरुजींच्या मते तुमच्या प्रगतीचा वेग पाहून शत्रूंनी जे काळे कृत्य किंवा वाईट नजरेचा विळखा घातला आहे तो तोडणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही हा शेवटचा टप्पा पार केला नाही तर हातात आलेले यश वाळूसारखे निसटून जाण्याची भीती आहे. म्हणूनच गुरुजींनी सांगितलेली ही अंतिम कृती तुमच्यासाठी संरक्षणाचे कवच ठरणार आहे, जी तुमच्या शत्रूंना त्यांच्याच जाळ्यात अडकवेल. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितलेला तो महाउपाय नीट समजून घ्या. येत्या शनिवारी सूर्यास्तानंतर एक मातीचा दिवा घ्या. त्यात मोहरीचे तेल टाका आणि 2 लवंग टाकून तो पिंपळाच्या झाडाखाली किंवा हनुमान मंदिरात लावा. दिवा लावताना मनात फक्त एकच विचार करा, माझ्या कर्माचे फळ मला मिळो आणि वाईट इच्छेचा नाश होवो. गुरुजी म्हणतात की हे करत असताना मागे वळून पाहू नका. या प्रक्रियेमुळे तुमच्यावर असलेली शत्रूंची वाईट नजर आणि पिसाळलेल्या लोकांची नकारात्मक ऊर्जा जाळून खाक होईल. तुमच्या घरात गुग्गुळाचा धूर करा, ज्यामुळे घरातील कोपऱ्यात दडलेली भीती आणि अस्वस्थता कायमची नष्ट होईल. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी दिलेला हा शेवटचा संदेश तुमच्या काळजात कोरून ठेवा. तुमचा सर्वात मोठा आधार श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण आहे. जेव्हा कधी तुम्हाला भीती वाटेल किंवा शत्रूंच्या कारस्थानामुळे मन विचलित होईल तेव्हा स्वामींच्या चरणी लीन व्हा. गुरुजींची ही भविष्यवाणी आज इथे पूर्ण होत असली तरी तुमच्या सुवर्णयुगाचा प्रवास आता खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे. तुम्ही आता शनीच्या आशीर्वादाने आणि स्वामींच्या कृपेने अजिंक्य झाला आहात. ज्यांनी तुम्हाला कमी लेखले त्यांना तुमचे यशच उत्तर देईल. तुमची वेळ आली आहे, आता मागे वळून पाहू नका. कुंभ राशीच्या जातकांनो, हा केवळ एक व्हिडिओ नसून तुमच्या आयुष्यातील बदलाची ही एक मोठी भविष्यवाणी आहे. जर तुम्हाला गुरुजींनी सांगितलेले हे संकेत खरे वाटत असतील आणि स्वामींवर तुमचा अढळ विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर व्हावीत आणि हे सुवर्णयुग तुमच्यासाठी सुखाचे जावे यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा तुमच्या आराध्य देवाचे नाव लिहायला विसरू नका. तुमची एक कमेंट तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जेचे दार उघडू शकते.
आणि हो, अशाच प्रकारे तुमच्या नशिबाचे गुपित आणि गुरुजींच्या विशेष भविष्यवाण्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून सुवर्णयुगाची कोणतीही महत्त्वाची माहिती तुमच्याकडून सुटणार नाही. पुढील भागात भेटूया एका नवीन आणि रहस्यमयी माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.